युक्रेनची लढाई अजून थांबत नाही. 4.5 वर्ष झाली तरी अजून चालू आहे आणि त्या लढाईमध्ये युक्रेनचं पारडं कधी-कधी वर होताना दिसतंय. आता ऑपरेशन स्लो ड्राईव्ह टुवर्ड्स ते डॉनबास्क आणि ते रिजन करायकरता रशियन पुढे सरसावलेले आहेत. पुटिन या नाटो देशांना धमकावतोय त्याचं एक कारण असं आहे की झेलेन्स्कीकडची मिसाईल संपतेत, अमेरिकेकडची मिसाईल संपतेत, अँटी मिसाईल, पॅट्रियट आणि थाड. परंतु युरोपियन देशांनाही ती मिसाईल्स दिलेली आहेत ना. नमस्कार, महा MTVमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर जयेश पाटील व्हिडिओग्राफर आहेत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी पाकिस्तानमधल्या परिस्थितीबद्दल आपल्याला कल्पना दिली होती. तिथे आणखीन एक गोष्ट भयंकर चाललेली आहे की ते इम्रान खानला आता जेलमध्येच मारून टाकतील अशी भीती असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करून सांगितलं इम्रान खानला इंडिपेंडंट हॉस्पिटलमध्ये हलवा आणि त्याच्या तब्येतीची चौकशी करा. काहीही केलं तरी तो वाचत नाही हे नक्की आहे. इम्रान खान मेला की पाकिस्तानात आणखीन मोठे दंगे होतील आणि ते दंगे यावेळेला पंजाबात होतील. म्हणजे खैबर पख्तूनख्वा प्रॉब्लेम चाललेला आहे, गिलगिट बाल्टिस्तानात प्रॉब्लेम आहे, बलुचिस्तान तर त्यांच्या हातून गेल्यातच जमा आहे. एकदा पंजाबमध्ये जर दंगे उमटले तर पाकिस्तानचे अक्षरशः शतशः तुकडे होतील ही शक्यता आहे. आणि तसं होत असताना व्लादिमीर पुटिन यांनी एक कल्पना दिली आहे की रशियापासून भारतापर्यंत आघाडीचे ट्रॅक टाकायचे. कारण पुटिन यांना सध्या प्रॉब्लेम असा आहे की होर्मुझची समुद्रधुनी बंद पडली असल्यामुळे त्यांचं जे तेल विकायला ते काढतात ते तेल यायला त्यांना खूप लांबचा पल्ला घ्यायला लागतो. भारत त्यांचा मुख्य खरीददार आहे. तेव्हा भारतापर्यंत जर आगगाडी आणली, तेलाची गाडी आणली किंवा पाईपलाईन टाकली तर त्यांचा व्यापार सुलभ होतो. आणि सध्या पुटिन मोठ्या चक्रात अडकलेले आहेत. कारण युक्रेनची लढाई अजून थांबत नाही. 4.5 वर्ष झाली तरी अजून चालू आहे आणि त्या लढाईमध्ये युक्रेनचं पारडं कधी-कधी वर होताना दिसतंय. युक्रेननी ड्रोन वापरामध्ये अतिशय सफलता प्राप्त केलेली आहे. त्यांच्या शास्त्रज्ञांनी उत्तम ड्रोन बनवलेत आणि आता त्या ड्रोनचा हल्ला सेंट पीटर्सबर्ग म्हणजे पूर्वीचं लेनिनग्राड शहर जी झार लोकांची रशियाची खरी राजधानी होती आणि मॉस्को जी छोटी राजधानी होती, त्या मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग दोन्ही ठिकाणी यांचे ड्रोन हल्ले करतायत. रशियामधल्या रिफायनरीज या ड्रोननी डॅमेज केल्या आहेत. त्यामुळे रशियामध्ये कितीही कच्चं तेल असलं तरी त्यांना डिझेल मिळत नाही आहे. कारण रिफायनरी डॅमेज आहेत. मध्ये रिशनिंग त्यांनी सुरू केलं डिझेल. ते डिझेल आता भारतातनं घेणार आहेत. म्हणजे आपल्या ज्या रिफायनरी आहेत, रिलायन्सची जामनगरची रिफायनरी किंवा दुसरी नायराची जामनगरची रिफायनरी, त्यांना भरपूर काम मिळेल. क्रूड घ्यायचं, त्याचं तेल करायचं आणि त्याच जहाजात कदाचित तेल रशियाला पाठवून द्यायचं. असा प्रकार सध्या तिथे चाललेला आहे. पण या लढाईमध्ये पुटिन यांनी युक्रेनचं भरपूर नुकसान केलं, युक्रेननी पुटिनचं नुकसान केलं. त्यामुळे लढाई सध्या ड्रॉ स्टेटमध्ये आहे. एखादा देश जिंकलाय असं म्हणवत नाही. परंतु पुटिननी आता डाव बदलून नाटोचे जे इतर मेंबर आहेत त्यांचे सगळे वीक आहेत. नॉर्वे, स्वीडन, फिनलंड हे 3 देश आहेत. लॅटविया, लिथुआनिया अशा 2-4 आणखीन देश आहेत. त्या सगळ्यांची रशियाशी लढण्याची शक्तीच नाही आहे. नाटो म्हणून ते एकत्र असतात आणि नाटोचं कलम 5 आहे करारातलं की एकावर हल्ला झाला तर सगळ्यांवर हल्ला झाला समजून आपण प्रतिकार करायचा. आता तसं काही घडेल असं वाटत नाही आहे. इथे झेलेन्स्कीची प्रॉब्लेम असा आहे की झेलेन्स्कीनी अँटी मिसाईल जी त्यांच्याकडे होती, जी थाड आणि पॅट्रियट नावाची अमेरिकननी प्रोव्हाइड केलेली होती, ती संपून गेली आहे. आणि रशिया तर त्यांच्यावरती आता मिसाईल टाकण्याचा विचार करतोय. त्यामुळे झेलेन्स्की अतिशय आर्ततेने अमेरिकेला सांगतो की आम्हाला मिसाईल द्या. अमेरिका म्हणलं आमचा साठासुद्धा संपला परवा इराणची लढण्यामध्ये. त्यामुळे युरोपमध्ये काही साठा जारी करून ठेवलेला असतात, तो घ्यायचा तर घ्या. युरोपमधली राज्य त्यांचा साठा द्यायला तयार नाही आहेत. तिथे झकाझकी चालू आहे. तो जर त्यांना मिळाला, साठा त्यांना मिळाला मिसाईल्सचा, तर ते रशियाकडनं येणाऱ्या मिसाईल्सना प्रत्युत्तर देतील. नाहीतर त्यांना ही लढाई फार काळ चालवता येईल असं वाटत नाही. आता ऑपरेशन स्लो ड्राईव्ह टुवर्ड्स ते डॉनबास्क आणि ते रिजन करायकरता रशियन पुढे सरसावलेले आहेत. युक्रेनियन लोकंसुद्धा लढाईचा सोक्षमोक्ष लावायला सरसावलेले आहेत. कुठल्या बाजूला लढाई झुकेल हे सांगता येत नाही. पण आत्ता तरी रशियाचा जो इन्फ्लुएन्स आहे तो या सगळ्या नाटो देशांना पुरून उरेल आणि त्यामुळे ते घाबरलेल्या स्थितीत ती लोकं अमेरिकेला जाणार नाहीत. अमेरिकेला गेले तरी अमेरिकेची लोकं त्यांना काही वाचवू शकतील अशी परिस्थिती नाही आहे. त्या युद्धाचे परिणाम आपल्या स्टॉक एक्सचेंजवर काय होईल त्याच्यावरती विचार करायला लागेल. आपल्या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री पुष्कळशा निर्यात रशियाला करतात. त्यांच्या निर्यातीत खंड पडेल. परंतु भारत देशाला तितकी काळजी नाही आहे. कारण आमच्याकडे जेवढी लोकं आहेत तेवढ्यांना जेवायला घालायचं तंत्रज्ञान आमच्याकडे आहे. रशियाकडेही ते आहे. परंतु रशियाकडे सध्या पाणीच बरोबर नाही आहे. कारण शेतं उखडली गेली आहेत, बॉम्बस्फोट झाले. त्यामुळे रशियामध्ये अन्नधान्याची टंचाई वाटेल असं आम्हाला वाटतंय.
पुटिन या नाटो देशांना धमकावतोय त्याचं एक कारण असं आहे की झेलेन्स्कीकडची मिसाईल संपलेत, अमेरिकेकडची मिसाईल संपलेत, अँटी मिसाईल पॅट्रियट आणि थाड. परंतु युरोपियन देशांनाही ती मिसाईल्स दिलेली आहेत ना, तर युरोपियन देशांकडनं ती घ्यावी असं ट्रम्प यांनी झेलेन्स्कीला सजेस्ट केलं आहे. तर ट्रम्प आता युरोपियन देशांना सांगतो की तुम्ही नाहीतर ती वापरतच नाही, ती मला द्या, मी लढतोय तुमच्यासाठी, तर तुम्ही ती मला द्या. त्यांनी जर ती दिली तर पुटिन यांचा जो युक्रेनवरती भीषण बॉम्ब हल्ला करायचा आहे ते त्यांना करता येणार नाही, त्यांची जहाजं त्यात पडतील आणि त्यामुळे त्याला थोडासा खंड पडेल अशी शक्यता आहे. परंतु काय होतं ते आता बघायचं आपल्याला की एक मिसाईल जी पॅट्रियट उदाहरणार्थ येणाऱ्या मिसाईलला वाटेतच अडवून ध्वस्त करते, तशी जर नसली तर ते येणारं मिसाईल यांच्याच डोसक्यावरती पडेल अशी भीती असते. तसं होऊ नये म्हणून मिसाईलचा साठा तरी अद्ययावत करावा अशी विनंती झेलेन्स्की अमेरिकेला सध्या करतायत. अमेरिका त्याचा किती दखल घेते, काय करते ते आता बघायचं आहे. बघूया काय होतं ते. याप्रमाणे युक्रेन रशिया लढाई पण महत्त्वाची आहे. तिथे काय होतं त्याचे भारतावरही परिणाम होत आहेत. त्याचे परिणाम भारतावर काय होतील त्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तूर्तास इथेच थांबतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्र आणि परिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही तुमच्या कमेंट्स आहेत त्या जरूर आमच्याकडे येऊ देत. त्या कमेंट्सना उत्तर द्यायला आम्हाला भरपूर आनंद होईल. नमस्कार आणि धन्यवाद.